देशामध्ये आज सार्वत्रिक निवडणुकांचा माहोल आहे। आज पहिल्या टप्प्यातील मतदान होते। यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्र उभारून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। मात्र देशात असे काही भाग आहेत जिथपर्यंत पोहोचणं देखील निवडणूक आयोगासाठी आव्हानात्मक असतं। काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या न्यूटन सिनेमात सुद्धा तुम्ही हे पाहिलं असेल आणि आज आम्ही तुम्हाला असाच एक चित्तथरारक प्रवास दाखवणार आहोत। गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील घनदाट जंगलातील गावात प्रत्येक मतदारापर्यंत निवडणूक आयोग कसा पोहोचतं, माओवाद्यांच्या छायेत असलेल्या अतिसंवेदनशील भागात प्रसंगी जीवाचा धोका पत्करून पोलीस आणि निवडणूक अधिकारी मैलोन मैल प्रवास करून कसे पोहोचतात पाहूयात या संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट। मी गडचिरोलीमधल्या धानोर तालुक्यातील साटगाव या गावात आहे आणि इथं तुम्ही पाहिलं असेल की ह्या खांद्यावरती बॅगा घेऊन हे काही कर्मचारी आहेत, हे निवडणूक कर्मचारी आहेत आणि या धानोर तालुक्यातील अतिशय घनदाट जंगलातून मागे आपण पाहिलं तर संपूर्ण घनदाट जंगल आहे। या घनदाट जंगलातील काही गावं आहेत, या गावांमध्ये 4 गावं आहेत, त्या गावांमध्ये हे निवडणूक कर्मचारी व्हीव्हीपॅट मशीन असेल, ईव्हीएम मशीन असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन चाललेले आहेत आणि आतमध्ये या ठिकाणी 10 किलोमीटरचा पट्टा जो आहे तो हे सगळे जवान जे आहेत हे घेऊन चाललेले आहेत। या सगळे जवान जे आहेत ते आपण पाहू शकतो की यांच्या सुरक्षेकरता या सुरक्षेच्या गरड्यामध्ये या सगळ्या मशीन आहेत त्या घेऊन जात आहेत। एखादा कुठल्याही नक्षलग्रस्तांनी त्यांच्यावर हल्ला केला तर ते वेगवेगळ्या टप्प्या ग्रुपमध्ये असावे जेणेकरून त्यांना टॅकल करता बरोबर येईल, त्याचबरोबरीनं त्यांचा जो हल्ला आहे तो परतून लावता येईल। अशा पद्धतीने हे संपूर्णपणे प्लॅनिंगफुल पद्धतीनं आणि प्रशिक्षित हे सगळे जवान आहेत आणि त्यांची ही संपूर्ण पायपीट जी आहे ही खरंच खूप जिकरीची म्हणावी लागेल। आपल्यासोबत गोविंद खाटिंग साहेब आहेत। खाटिंग साहेब जे आहेत ते या सगळ्या टीमचे इन्चार्ज आहेत आणि त्यांना आपण विचारूयात कशा रीतीनं हे सगळं आहे। साहेब, आपण जवळपास बरेचसे जवान आहेत आणि जवान घेऊन आपण घनदाट जंगलातून लोकशाहीचा उत्सव पूर्णपणे पार पडावा, एक एक मत महत्वाचं आहे, याकरता घनदाट जंगलात ही संपूर्ण टीम घेऊन चाललात। अगदी आमची याची तयारी 1-1.5 महिन्यापासूनच चालू आहे। माननीय एसपी आमचे निलोत्पल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। माझ्या एकूण एओपी मध्ये एओपी चातगावमध्ये 6 बूथ येतात मतदान केंद्र आणि 6 मतदान केंद्रावरती आम्ही चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। 6 मतदान केंद्रावरती आमचा सशस्त्र असा बंदोबस्त असतो। जिथं तुम्ही चालत जाता किंवा त्या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये जाता त्या मतदान केंद्रामध्ये तुम्हाला जे तिथले मतदार आहेत किंवा तिथले गावकरी लोक आहेत यांचा आधी 6 वर्षापूर्वी 6 वेळा तुम्ही गेलाय, 6वा तुमचा अनुभव आहे, मग ते विधानसभा असेल, लोकसभा असेल, तो सपोर्टिव्ह आहे। बऱ्याच प्रमाणामध्ये नक्षल प्रभावित भाग असतो, त्यांच्यावरती हल्ला देखील होतो, पण त्यांचं म्हणणं असं की हल्ला असू दे काय असू दे मग तिथले मतदार जे मतदारांनी जास्तीत जास्त येऊन मतदान करावं याकरता देखील ते प्रयत्न करतात। आपल्याला असा कधी अनुभव आलाय? नाही, मला असा अनुभव आलेला नाही, पण भारतीय संविधानानं दिलेले ज्या घटनेनुसार डॉक्टर आंबेडकर यांनी सांगितलं की या देशातील प्रत्येक नागरिकाला हा मतदानाचा अधिकार आहे। तो या देशातील पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, पोलीस असो की या देशातील भिकारी सुद्धा असो की या देशातील नक्षलग्रस्त कोणताही व्यक्ती असो त्यांना या देशामध्ये मतदान करण्याचा परिपूर्णतः अधिकार आहे। आणि जोपर्यंत आपण परिपूर्ण जास्तीत जास्त मतदान करणार नाही तोपर्यंत एक चांगला राजा म्हणून आपण एक चांगला व्यक्ती आपण या देशाला देऊ शकणार नाही, जो सत्ता गाजवू शकेल की या देशाचा एक आपण त्याला चांगलं लीड करू शकेल। तर असं चांगलं लीड करण्यासाठी एक चांगला व्यक्ती येण्यासाठी सगळ्यांना मतदान करणे गरजेचं आहे आणि मतदान सगळ्यांचा अधिकार आहे आणि ते पार पाडण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत। सगळे पोलीस फोर्स सुद्धा आमच्यासोबत तयार आहे। निवडणूक कर्मचारी आणि त्याच पद्धतीनं हे जवान जे आहेत हे कसं काम करतात, या गडचिरोली भागामध्ये यांचं काम किती जीव धोक्यात टाकून असतं आणि त्याच सगळ्या गोष्टीसाठी दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न होता। आज हे फक्त मतपेट्या आणि कर्मचारी घेऊन आज चाललेले आहेत। आज जितका धोका नसतो याच्यापेक्षा 100 पटीने धोका जो असतो तो
येत्या वेळेस असतो, कारण येत्या वेळेस मतदान झालेलं असतं. मतपेट्यांमध्ये त्या ठिकाणी मतदान केलेलं कैद असतं आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला होण्याची शक्यता असते. त्यामुळे येताना यांची वेगवेगळी टॅक्टिक असते, त्या वेगवेगळ्या टॅक्टिक्सने हे सर्व येतात. अगदी साध्या वेशात म्हणजे गावकऱ्यांच्या वेशामध्ये येतात किंवा इतर कुठले वेश असे धारण करून हे सगळे कर्मचारी आणि जवान जे ते येतात. मग त्यांचं पूर्णपणे हे सगळं ऑपरेशन असतं आणि या ऑपरेशनमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं हे डेडिकेटेडली किंवा जीव धोका टाकून करतायत, त्यामुळे या भागातील मतदारांनी देखील 100% मतदान करून यांच्या मेहनतीचं कुठेतरी फलित द्यावं असंच म्हणावं लागेल.